ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यातल्या यवतमध्ये काल पेटलेल्या तणावानंतर आज परिस्थिती नियंत्रणात आहे. यवतमध्ये आज तणावपूर्ण शांतता आहे. यवतमध्ये आजही जमावबंदी लागू आहे. सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे काल तिथे हिंसाचार भडकला. त्यानंतर पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत नियंत्रण मिळवलं. हिंसाचारात काल मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली होती. यावेळी एका गटाच्या लोकांनी काही दुचाकी पेटवून दिल्या. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण स्थिती उद्भवली. दरम्यान आक्षेपार्ह पोस्ट केलेल्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याची चौकशी सुरू आहे. सध्याचा तणाव पाहता गावात मोठा बंदोबस्त वाढवण्यात आलाय. मोठीची जी विटंबना झाली त्याच्यामध्ये 2 आरोपी अटक करण्यात आले होते. कालचा मोर्चाही शांततेत पार पडला होता. पण आजच्या पोस्टच्या घटनेमुळे एकाएकी तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि त्याच्यातून ही घटना आज घडलेली आहे. पण सध्या मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की स्थानिक प्रशासन, जिल्हा पोलीस, जिल्हाधिकारी प्रशासन यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी पावले उचलली. जी वादग्रस्त पोस्ट होती त्याच्याबाबत त्या संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि तो पोलिसांच्या ताब्यात आहे. तर यवतची बाजारपेठ आज बंद आहे. यवत गावामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. पोलिसांची गाडी देखील गावातून जमावबंदीचा आदेश असल्याचं सांगतेय. काल झालेल्या तणावानंतर पोलिसांनी काही जणांना ताब्यात देखील घेतलंय. तसंच पुढचा आदेश येईपर्यंत यवत गावामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत. शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे. तसंच बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. मी सध्या आहे दौंड तालुक्यातील यवत मधल्या मुख्य बाजारपेठेमध्ये आणि या ठिकाणी आपण बघू शकतो संपूर्ण बाजारपेठ आहे जी बंद आहे. दौंड यवत मध्ये जे आहे ते कलम 163 अनुसार जे आहे ते जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. खरं तर 26 जुलै पासूनच या यवत गावामध्ये तणावाचं वातावरण होतं. मात्र त्याचा काल उद्रेक झाला आणि 2 गटामध्ये जो आहे तो मोठा वाद झाला. दगडफेक झाली, जाळपोळ झाली आणि त्यामुळे जे आहे ते वातावरण चिघळलेलं होतं. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि हे वातावरण जे आहे ते शांत केलं. तेव्हापासून जे आहे ते यवतमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे जमावबंदीचे आदेश लागू केल्यानं आज शाळांना देखील सुट्टी देण्यात आलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यवतमध्ये जे आहे ते जमावबंदीचे आदेश लागू केले. पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो यवतमध्ये तैनात आहे. अशीच शांतता जी आहे ती प्रस्थापित व्हावी आणि लवकरच यवतचं जे जीवन आहे सर्वसामान्यांचं ते सुरळीत व्हावं अशी जी इच्छा आहे ते सगळेच व्यक्त करतायत. मात्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या यवतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, यवत, दौंड. दरम्यान यवतमध्ये आजही कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सगळ्यांनी शांतता राखावी असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. 5 किंवा 5 पेक्षा अधिक लोकांचा जमाव जमवणे, बेकायदेशीर शस्त्र, अग्निशस्त्र, लाठी, काठी, दगड, स्फोटक पदार्थ इत्यादी जवळ बाळगणे, प्रतिबंधित केलेल्या परिसरात आंदोलन, मोर्चा, सभा, मिरवणूक इत्यादी घेणे, कोणतेही धार्मिक, राजकीय कार्यक्रम घेणे या गोष्टींवर बंदी घालण्यात येत आहे. मौजा यवत येथील ग्रामस्थांना सूचित करण्यात येत आहे की दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी यवत या ठिकाणी धार्मिक सणाचे पालन एक महत्त्वाची अपडेट. उद्योगपती अनिल अंबानींविरुद्ध ईडीनं